नमस्कार, मी प्राची शिरकर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा केला. यापूर्वी हा कार्यक्रम 6:30 वाजता दल तलावाच्या काठावर होणार होता. मात्र पावसामुळे तो सभागृहात हलवण्यात आला. साधारण सकाळी 8च्या सुमारास सुरुवात झाली. त्यात 7,000 लोक सहभागी होणार होते. मात्र सभागृह बदलल्यामुळे केवळ 50 जण सहभागी झाले. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून तो वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जात आहे. 2024च्या योग दिनाची थीम स्व आणि समाजासाठी योग आहे. मराठा समाजाला दिलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी हाके आणि वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे. सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवण्यात आले, पण नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाला दिलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. वाघमारे यांनी या सर्व नोंदी बोगस असल्याचा दावा केला आहे. 18व्या लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या राज्यात निवडणूक पूर्वतयारी सुरू केली आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. त्या दृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाने राज्यांना केली आहे. भाजपमध्ये घर वापसी करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गत काही महिन्यापासूनच भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या खांद्यावर भाजप एखादी मोठी जबाबदारी देईल अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. दारू घोटाळा प्रकरणी गुरुवारी रात्री जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केवळ 24 तासात दिल्ली हायकोर्टाने धक्का दिला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने मंजूर केलेला जामीन दिल्ली हायकोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. दिल्ली सरकारच्या रद्द झालेल्या अबकारी धोरणातून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल आरोपी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.